नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एड्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहोत लोकसत्ता न्यूजपेपरमधील दैनंदिन चालू घडामोडी. 19 जुलै 2026 रोजीच्या लोकसत्ता न्यूजपेपरमधील महत्त्वाच्या घडामोडी आता आपल्याला बघायच्या आहेत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. पहिली बातमी आहे, पहिल्या खाजगी रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आलेले आहे. मिशनचं नाव आहे आगमन. मिशन ह्या अंतर्गत प्रक्षेपक कंपनी आहे हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस. ही खाजगी अंतराळ कंपनी आहे जिने पहिल्यांदाच प्रक्षेपण केलेलं आहे. यामध्ये रॉकेटचं नाव आहे विक्रम-1. हे एक ऑर्बिटल क्लास रॉकेट आहे. 18 जुलै रोजी आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हे प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर या मोहिमेला आगमन असं नाव देण्यात आलेलं आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश असा आहे की उड्डाणादरम्यान या रॉकेटची प्रत्यक्ष कामगिरी तपासणे आणि त्यामध्ये वापरलेल्या प्रमुख तंत्रज्ञानाची पडताळणी करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. रॉकेटविषयी वैशिष्ट्ये बघितली तर भारतात खाजगीरित्या विकसित करण्यात आलेले हे पहिलेच ऑर्बिटल रॉकेट ठरलेले आहे आणि यामध्ये या रॉकेटची उंची ही साधारण 7 मजली इमारतीच्या उंची इतकी आहे. त्याचबरोबर हे रॉकेट 450 किलोमीटर उंचीवरील पृथ्वीचं जे निम्न पृथ्वी कक्षा आहे तिथे यशस्वीपणे स्थापित करण्यात आलेलं आहे. यामध्ये स्कायरूटच्या स्वतःच्या उपकरणांसोबतच ग्रह स्पेस, कॉस्मॉस आणि डिस्कूब यांनी सुद्धा विकसित केलेल्या काही प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश यामध्ये आहे. मोहिमेमधील इतर काही फॅक्ट्स आहेत, जसे की या रॉकेटमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या हस्तलिखित अक्षरातील वंदे मातरम असा संदेश असलेले एक पोस्ट कार्ड अंतराळात पाठवले आहे. त्याचबरोबर एक 18 कॅरेट सोन्यातील रॉकेटची प्रतिकृती ही अंतराळात पाठवण्यात आलेली आहे. भारतीय अभियंते, शास्त्रज्ञ आणि भारतीय अंतराळवीरांची माहिती तसेच त्यांना दिलेल्या शुभेच्छा पत्र सुद्धा या मोहिमेद्वारे अंतराळात पाठवण्यात आलेले आहेत. या मोहिमेमध्ये भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई, नोबेल विजेते शास्त्रज्ञ CV रमन आणि माजी राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ APJ अब्दुल कलाम यांच्या धातूच्या शिल्पकृतींचा सुद्धा समावेश यामध्ये आहे. या संबंधित महत्त्वाच्या व्यक्ती आहेत इनस्पेसचे अध्यक्ष पवन गोयंका, इस्रोचे अध्यक्ष V. नारायणन, स्कायरूट एरोस्पेसचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पवन कुमार चंदना आणि सहसंस्थापक नागा भरत डाका. इस्रोची आगामी एक मोहीम सुरू होणार आहे, ज्यामध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चालू आर्थिक वर्षात किमान 7 अंतराळ मोहिमा राबवण्याची तयारी दाखवलेली आहे आणि या आगामी कार्यक्रमांमध्ये महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे गगनयान ही एक प्रामुख्याने याचा समावेश करण्यात आलेला आहे. पुढची बातमी आहे, डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं निधन झालेलं आहे. 18 जुलै रोजी वयाच्या 84 वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. ते ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष आणि माजी आमदार तसेच लेखकसुद्धा होते. त्यांनी युक्रांद या संस्थेची स्थापना केली होती. तरुणांना संघटित करून सामाजिक व राजकीय परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने त्यांनी युवक क्रांती दल म्हणजेच युक्रांत या संघटनेची स्थापना त्यांनी केली होती. सत्याग्रही विचारधारा या मासिकाचे संपादकसुद्धा ते बरेच वर्ष होते. पुढील बातमी आहे, महाराष्ट्रातील व्याघ्रगणना 2026. दर 4 वर्षांनी ही व्याघ्रगणना होत असते, तर 2026ची व्याघ्रगणना सुरू आहे. त्या अंतर्गत 2026च्या अखिल भारतीय व्याघ्रगणनेच्या प्राथमिक निष्कर्षांमधून हा अंदाज आलेला आहे की वाघांची राज्यातील संख्या ही 600च्या पार गेली आहे. महाराष्ट्रात वाघांची संख्या ही 600 ते 625 इथपर्यंत पोहोचण्याचा प्राथमिक अंदाज यामध्ये वर्तवलेला आहे आणि या व्याघ्रगणनेचा अंतिम आणि अधिकृत अहवाल हा जुलै 2027 प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मागील जी जनगणना झालेली होती 2022ची, त्याची आकडेवारी बघितली तर 2022च्या अखिल भारतीय व्याघ्रगणनेत महाराष्ट्रामध्ये एकूण 444 वाघांची नोंद झाली होती आणि आता 2022मधल्या 444 वरून थेट संख्या 600च्या पार जाण्याचा अंदाज आहे. पुढची बातमी आहे, तळवणे येथे अत्याधुनिक जहाजबांधणी प्रकल्पाची सुरुवात झालेली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील तळवणे इथे हा प्रकल्प सुरू होत आहे. यामध्ये मेझोया मरीन कंपनी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि महाराष्ट्र शासनाचा बंदर विभाग यांच्या अंतर्गत करार करण्यात आलेला आहे. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्याची इथे त्यांनी शक्यता वर्तवली आहे. मुख्यमंत्र्यांचा जो मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्प आहे त्यासाठी आवश्यक असलेल्या 50 ते 100 प्रवासी क्षमतेच्या बोटी आहेत, त्यांची निर्मिती या कारखान्यात केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे जहाज बांधणी, बंदर विकास, मत्स्य व्यवसाय, पर्यटन क्षेत्राशी संबंधित अनेक पर्यावरणपूरक प्रकल्पांचे मार्गसुद्धा मोकळे होतील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळणार आहे. पुढची बातमी आहे रत्नवेल भारताचा 99वा ग्रँडमास्टर. कोइंबतूरचा VS रत्नवेल याने गुवाहाटी स्मार्ट सिटी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये 2500 एलो रेटिंग पूर्ण करत भारताचा 99वा ग्रँडमास्टर बनण्याचा मान मिळवलेला आहे. 25 वर्षीय रत्नवेलने 2022मध्ये ग्रँडमास्टर बनण्यासाठी आवश्यक असलेले तिन्ही निकष पूर्ण केले होते. मात्र आवश्यक असलेले 2500 एलो रेटिंग मिळवण्यासाठी त्याला तब्बल 5 वर्ष प्रतीक्षा करावी लागली. रत्नवेलने यापूर्वी जागतिक युवा स्पर्धेमध्ये 10 वर्षांखालील स्पर्धेत कांस्य पदकसुद्धा मिळवलेले होते. पुढील महत्त्वाची बातमी आहे 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झालेले आहेत. ही 72वी आवृत्ती होती आणि याची घोषणा नवी दिल्ली येथे करण्यात आलेली आहे. याची ज्युरी अध्यक्ष आहेत प्रसिद्ध मल्याळम चित्रपट निर्माते जयराज. यामधील प्रमुख पुरस्कार आहेत सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी फीचर फिल्म हा अवॉर्ड आर्टिकल 370 या चित्रपटासाठी देण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीसाठी आहे. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून श्रीकांत हा आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता कार्तिक आर्यन आणि मामुटी यांना अनुक्रमे चंदू चॅम्पियन आणि ब्रह्मयुगम या चित्रपटांसाठी अवॉर्ड मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री यामी गौतम हिला आर्टिकल 370साठी अवॉर्ड मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक राजकुमार पेरियसामी यांना आमरण ह्या चित्रपटासाठी पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री रूपाश्री वरकडी यांना मिथ्या चित्रपटासाठी तर सचन नामीदास यांना महाराजा चित्रपटासाठी अवॉर्ड मिळालेला आहे. त्याबरोबर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा संजय मिश्रा चित्रपट भक्षक यासाठी. सर्वोच्च निरोगी मनोरंजन देणारा चित्रपट कल्की 2898 AD यासाठी देण्यात आलेला आहे. राष्ट्रीय आणि सामाजिक मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्तम चित्रपट म्हणजे कॅप्टन मिलर. सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन शाश्वत सचदेव चित्रपट 370 आर्टिकल 370साठी. सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत जे आहे त्यासाठी अवॉर्ड मिळाले आहे GV प्रकाश यांना चित्रपट अमरण यासाठी. सर्वोत्कृष्ट पटकथा सुकुमार यांना चित्रपट पुष्पा 2साठी. त्यानंतर सर्वोत्कृष्ट पटकथा योगेश देशपांडे यांना चित्रपट स्वरगंधर्व सुधीर फडके यासाठी. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी अवॉर्ड शहनाज जलाल यांना मिळालेला आहे चित्रपट ब्रह्मयुगमसाठी. संगीत क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून अभय जोधपुरकर यांना अवॉर्ड मिळालेला आहे. घरत गणपती या चित्रपटामधील नवसाची गौरी माझी या गाण्यासाठी हा अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका वैकोम विजयलक्ष्मी यांना मिळालेला आहे. तर सर्वोत्कृष्ट गीत हे मनोज मुंतशीर यांना चित्रपट मैदान यासाठी मिळालेला आहे. विशेष उल्लेख हा धनुष यांचा चित्रपट कॅप्टन मिलरसाठी आणि सुरेनजी यांचा चित्रपट मेया झागन यासाठी देण्यात आलेला आहे. तर या होत्या 19 जुलै 2026 रोजीच्या लोकसत्ता न्यूजपेपरमधील महत्त्वाच्या घडामोडी. या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.